शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना याची साक्ष देणारा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला नौपाडा प्रभाग पुन्हा सर करण्याचा चंग इच्छुक आणि कार्यकर्त्यांनी बांधला आहे। लोकभावनेचा आदर करूनच पक्ष चालत असतो आणि लोकभावना काय आहेत हे पक्षाच्या नेत्यांना माहीत आहे। तेव्हा युती झाली तर नौपाड्यातील जनभावना ओळखून मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं साकडं शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुखांना घातले आहे। शिवसैनिकांच्या या पवित्र्याने ठाण्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेनेने कंबर कसली आहे। नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा हरिनिवास येथील जय भगवान हॉल येथे संपन्न झाला। या मेळाव्यात प्रभागातील तमाम कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शक्ती प्रदर्शन केले। शिवसेना भाजप महायुतीचा ऐलान झाल्यामुळे सेनेतील अनेक इच्छुक उमेदवार काहीसे नाराज झाले आहेत। गेली अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत असलेल्या नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटी यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याचे संकेत दिलेत। कार्यकर्त्यांच्या भावना, प्रभागातील नागरिकांच्या भावना आमच्या नेत्यांना माहीत आहेत। काय करायचं ते ठरवतील। माझ्या विठ्ठलावरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आमचे नेते जो आदेश देतील तो आम्ही पाळू, अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसरे इच्छुक प्रकाश पायरे यांनी आमच्या नेत्यांनी जनभावना काय आहे हे समजूनच निर्णय घ्यावा। जर युती होणार असेल तर मैत्रीपूर्ण लढत व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर सीमा राजपूत यांनीही प्रभाग क्रमांक 21 मध्ये पुन्हा शिवसेनेचाच बालेकिल्ला व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि जनभावना ओळखून वरिष्ठांनी निर्णय घ्यावा असं मत मांडलंय। दरम्यान शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी इत्यादींनी इच्छुक कार्यकर्त्यांना त्यांचं मत मांडणं योग्य आहे, त्यात काय गैर नाही, परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो आदेश देतील ते मानणे आमचं काम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। यावेळी या मेळाव्याला माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, मीनाताई ठाकरे प्रशिक्षण संस्थेचे मुख्य संचालक महादेव जगताप, माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेना सचिव व ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे चेअरमन विलास जोशी, श्री कुलकर्णी यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। काय नाही, कार्यकर्त्यांचा वार्ड क्रमांक 21 मधल्या आमचे विभाग प्रमुख किरण नागटी, प्रकाश पायरे, विलास जोशी असतील, राजपूत असतील यांनी हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या मेळाव्याला कार्यकर्त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता आणि या मेळाव्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित होतो। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे विलास जोशी असतील, भास्कर पाटील, विलास टुसे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ज्यांनी दिघे साहेबांबरोबर काम केलं आहे, असे माझ्यासह सर्वजण होते की त्यांनी आपल्या तरुण कार्यकर्त्यांना, शाखाप्रमुखांना, महिलागडींना या मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत युती असेल नसेल आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळेजण काम करू। पहिल्यांदा मी हे सर्वांना क्लिअर करतो की हे सर्व घोषणा व्हायच्या अगोदर सुद्धा हा मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि युती झाली आहे, महायुतीचा महापौर बसवायचा आहे, त्या उद्देशाने शिंदेसाहेबांचा आदेश आहे, त्या उद्देशाने आम्ही सर्वजण शिंदेसाहेबांच्या आदेशाने काम करणारे कार्यकर्ते आहोत। वेळा निवडून आले। प्रकाश परांजपे साहेब जे खासदार झाले ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते। मोदा जोशी ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते। अण्णा पाटील म्हणजे भास्कर पाटील ते सुद्धा याच भागामध्ये नगरसेवक होते। मालुसरे मॅडम, फरडे हे सगळे इथंच याच भागामधले शिवसेनेचे नगरसेवक अनेक वेळा। त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, यामध्ये अजिबात वाद नाही। आणि त्याच दृष्टीने शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख किरण नागटी असेल, प्रकाश पायरे असेल किंवा आता राजपूत मॅडम, हे सगळे जे आहेत ते चांगल्या रीतीने काम करत आहेत या प्रभागामध्ये आणि हे तरुण कार्यकर्ते आहेत। सर्व विभागामध्ये ते लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांची अशीच इच्छा आहे की त्यांना सुद्धा न्याय मिळावा। न्याय मागण्यासाठी जर कोणी आपलं काही मागणी मांडत असेल तर त्याच्यात गैर काहीच नाही। मला तुम्ही विचाराल तर माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर आहे आणि बस, याच्या पुढे काय बोलू मी। आदेशाचं पालन करणारे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही केलेलं काम आम्हीच सांगण्यापेक्षा ह्या प्रभागातले प्रत्येक नागरिक, मग ते ज्येष्ठ असतील, महिला असतील, ते सगळेजण सांगतायत आणि पुन्हा एकदा तेच, माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर शेवटपर्यंत असणार आहे। अर्थातच मी तुम्हाला काय म्हणालो की आदेशावर चालणारा आमचा पक्ष आहे, त्याच्यामुळे जो शिंदेसाहेब आदेश देतील
त्याप्रमाणे प्रामाणिकपणे त्याचं काम करायचं. अर्थातच लोकभावनाचा रिस्पेक्ट करून पक्ष चालत असतो. त्याच्यामुळे जनभावना काय आहे हे पक्षाला माहिती आहे, जनभावना काय आहे हे आमच्या नेत्याला माहिती आहे. त्याच्यामुळे जनभावनाचा आदेश आमचा पक्ष करेल आणि पक्षाचा जो काय आदेश असेल तो आम्ही रिस्पेक्ट करू. शिवसेनेमध्ये कधीही साहेबांचा आदेश चालतो, साहेब जो आदेश आहे तो आम्ही पाळतो. तरी पण जनभावनांचा काय आहे किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, तर आम्ही साहेबांना की विनंती करणार आहोत की साहेब युती होणार असेल तर नौपाडामध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत कामाने पोचलेलो आहोत आणि सर्व आपल्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांची भावना एकच म्हणजे आहे की आपला जो एक प्रभाग क्रमांक 21 हा जो ठाण्याचा बालेकिल्ला मानला जायचा, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा, तो बालेकिल्ला परत हा आपण तिथे आपला शिवसेनेचा भगवा फडकवायचा ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहेच. परंतु आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोही आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्यांच्या आदेशानुसार आम्ही आमची कामं परत सुरू करू आणि आमच्या